न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सिंहस्थ महाकुंभ परिसंवाद पावर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, स्पेशल पार्टनर सुदर्शन सौरशक्ती प्रायव्हेट लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर गुरु पब्लिसिटी, न्यू हॉलंड, बीजी इलेक्ट्रिक स्कूटर्स. आणि अर्थात या कार्यक्रमाच्या पुढल्या टप्प्याकडे आपण जातोय. या कार्यक्रमातला पुढला शेवटचा परिसंवाद तो म्हणजे पर्यटन आणि ग्लोबल ब्रँडिंग. फार महत्त्वाचं आहे. नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये हा महाकुंभ पार पडत असताना याचं ब्रँडिंग देखील होणं महत्त्वाचं गरजेचं आहे. सगळ्यांपर्यंत तो पोहोचणं देखील फार महत्त्वाचं आहे. आणि पर्यटन आणि ग्लोबल ब्रँडिंग या परिसंवादाकरता व्यासपीठावरती मी आमंत्रित करतोय नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना. पण तत्पूर्वी श्रेयसी बॅनर्जी यांना देखील मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूयात. ब्रँड बनावचे सर्व अमित पाटील यांना देखील मी व्यासपीठावरती बोलवेन. ते देखील पुढल्या परिसंवादात सहभागी होतात. विकासक उत्तम शिंदे यांना देखील मी आमंत्रित करतो व्यासपीठावर. धन्यवाद श्रेयसी. नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सिंहस्थ महाकुंभ परिसंवादात आपण अर्थातच आज चर्चा करणार आहोत पर्यटन आणि ग्लोबल ब्रँडिंग या विषयाला घेऊन. मित्रांनो, नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडतोय. 2 ठिकाणी शाही स्नान असणारे अर्थातच त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये. त्यामुळे हा सगळा सोहळा यापूर्वी जर आपण पाहिला तर प्रयागराजमध्ये ज्या पद्धतीने जगभरात पोहोचवण्यात आला त्याला देखील मनात ठेवून, त्याबद्दलच्या अनेक भावना कुतूहल मनात ठेवून या सोहळ्याकरता जगभरातनं भाविक आले होते. आणि तेच नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बाबतीत देखील बघायला मिळणार आहे. याचबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्याबरोबर आहेत. आपलं खूप खूप स्वागत. आपल्याबरोबर ब्रँड बनावचे अमित पाटील आपल्यासोबत आहेत. म्हणून ब्रँडिंग या विषयाला देखील घेऊन आपण काय करू शकतो यात ते एक्सपर्ट आहेत. आणि विकासक आणि शिवाय एक नाशिककर म्हणून उत्तम शिंदे देखील आज आपली मतं या सगळ्या याच्यात मांडणार आहे. चला सुरुवात करूयात आपल्या संवादाला. संवाद रंजक टप्प्यावरती येऊन पोहोचलाय. आपला हा सोहळा असं म्हणत असताना आयुषजी, कुंभमेळ्यामध्ये या सगळ्या याच्यात भूसंपादन हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे. म्हणजे साधुग्रामच्या बाबतीत असतील, भाविकांच्या मनात देखील हा प्रश्न आहे. हे काम कुठल्या टप्प्यापर्यंत आलंय, म्हणजे याचं स्टेटस काय आता सध्याच्या घडीला? भूसंपादनच्या संदर्भामध्ये आतापर्यंत बऱ्यापैकी लँड आयडेंटिफिकेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. मागच्या आपल्याला लागणारे मोठे लँड पार्सल्स आहे ते काही आपण संपादनची प्रक्रिया सुरू पण केलेली आहे. आता उर्वरित टप्पे आहेत त्याच्यामध्ये आपले सगळे प्रोजेक्ट्सची यादी आपल्याला फायनलाइज करायची आहे. त्याची एक ड्राफ्ट यादी ऑलरेडी फायनल झालेली आहे की नेमकी आपण काय काय करणार आहे, कुठल्या प्रकारची पायाभूत सुविधा आपण उभं करणार आहे. एक वेळा ते फायनलाइज झाला की त्याच्यासाठी लागणारे जागा, त्यांच्यासाठी योग्य ठिकाण या दोन आपण निश्चित करणार आहे. संपादन 2 पद्धतीमध्ये राहणार आहे. ज्या ठिकाणी परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी संपादन कायद्याअंतर्गत आपण संपादन करण्याची प्रयत्न करणार आहे. माझी सर्व नाशिककरांना ही विनंती राहील की आपण थेट खरेदीचे शासनाचा धोरण आहे त्याच्यामध्ये गेला तो आपल्याला खूप फायदा पण होतो आणि लवकर संपादनची प्रक्रिया पण पुढे जाते आणि प्रकल्प आपण लवकर सुरू करू शकतो. आणि दुसरी गोष्ट आहे की काही टेम्पररी स्ट्रक्चर्स या ठिकाणी आपण करणारे काही टेंट्स वगैरे असेल त्याच्यामध्ये एक 1948 एक रेक्विजिशनचा कायदा आहे. हा रेक्विजिशनच्या कायदा अंतर्गत आपण म्हणजे जमीन रेक्विजिशन करणार आहे. या 2 पद्धतीमध्ये पूर्ण संपादनची प्रक्रिया होणार आणि हे जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल विभागासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा राहणार आहे. आम्ही तयारीबद्दल अर्थातच आयुष प्रसादजी बोलतील, पण ब्रँड बरंच काही बोलतो. तो विषय ब्रँड झाला की तो लोकांपर्यंत पोहोचतो. या सिंहस्थ कुंभमेळ्याला आपण कसं ब्रँड करू शकतो, काय त्याच्याकरता आयुध आपण वापरायला हवीत असं आपल्याला वाटतं? येस, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल न्यूज 18 लोकमतचे. येस, ब्रँड इज अ व्हेरी बिग वर्ड. ओके, आणि त्याच्यामागे पण सायन्स आहे, इंजिनिअरिंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे. ओके, जेव्हा आपण जगातल्या काही सिटीज बघतो जिथे काही इव्हेंट्स होता, टेक फॉर एक्झाम्पल रिओचा आपण इव्हेंट बघतो किंवा ऑलिम्पिक्स जेव्हा बार्सिलोनामध्ये सेलिब्रेट झाले किंवा काही एक्सपोज होता, शांघाईमध्ये होता, दुबईमध्ये होता, सो यू सी द फुटफॉल तिकडचा जो आहे हा फक्त 10%. म्हणजे जर कुंभमेळ्याला जर 8-10 करोड लोक येणार असतील तर तिथे फक्त 1 करोड लोक येतात. बट ते एक नरेटिव्ह सेट करता. तर जेव्हा आपण कुंभमेळा नाशिकमध्ये हा साजरा करतोय तर त्याचा नरेटिव्ह आपण सेट करण्यात यशस्वी झालो पाहिजे. श्रद्धा हे केंद्रस्थान पाहिजे. त्याच्या अवतीभोवती पर्यटन आणि ब्रँडिंग हे झालं पाहिजे. हे होत असताना बऱ्याचदा असं होतं की अनेक देशातनं लोक आपल्याकडे येतात. ओके, तर
ते लोक येऊन तिथला मीडिया जो आहे तो त्यांच्या स्टोरीज सांगतो. पण हे सगळं करत असताना जर लोकल एजन्सीज किंवा आजकाल जेन्झीज आपण बोलतो, जे लोक येतात कुंभमेळ्यात आणि फोटोज काढतात, तर इन्फ्लुएन्सर्स असतील, Gen Zs असतील. इन्फ्लुएन्सर्स राईट, तर त्यांना जर चांगल्या पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन देता आली आणि तिथून जर नरेटिव्ह सेट झाला की बिगेस्ट इंटरनॅशनल स्पिरिच्युअल इव्हेंट असं जर आपल्याला करता आलं, तर वी हॅव द अपॉर्च्युनिटी की नाशिकला आपण एक ग्लोबल सिटी करू शकतो, सिमिलर टू बार्सिलोना व्हॉट दे डीड आफ्टर ऑलिम्पिक्स 1992 वा, अँड सिमिलर टू रिओ म्हणजे ब्राझीलचं. सो वी हॅव दॅट चान्स की नाशिकला आपण ग्लोबल नकाशावर नेऊ शकतो. वी हॅव द नंबर्स, म्हणजे 5-10 करोड लोक येणार आहे, फक्त नरेटिव्ह सेट झाला पाहिजे. बरोबर. यालाच जोडून मी प्रश्न विचारतो, ब्रँड नाशिक तर ठीक आहे, ते होईलच, पण ब्रँड कुंभ या दृष्टीने काय नेमकं व्हायला हवं, कशा पद्धतीने संधी आहेत, काय आपण विचार करता उत्तमजी? मी लोकमतला आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं वर सर्वांना इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल फार आभारी. सर, नाशिकमध्ये आपल्याकडं कुंभ येतो आणि हीच एक आपल्यासाठी फार मोठी पर्वणी आहे आणि याच्यामध्ये जो निधी येतो, जी डेव्हलपमेंट येते, त्यातून आपल्या नाशिकचा चांगल्या पद्धतीनं विकास पण होतो. फक्त काही गोष्टी अशा मला सरांना पण निदर्शनास आणून द्यायच्या आहे की नाशिकमध्ये जी गर्दी होते, त्या गर्दीनंतर आपण कुंभमेळ्याच्या वेळेस रिंग रोडची लाईनअप करतो व एकदा कुंभमेळ्याचे रिंग रोड झाल्यानंतर परत आपण दुसऱ्यांदा परत कुंभमेळा येतो, त्यावेळेस परत आपल्या तिथं गर्दी होते आणि त्याच्यानंतर आपल्याला परत काहीतरी व्यवस्था करावी लागते. तर ही फक्त MMRDची जी यंत्रणा आहे ही रिजनपुरती होत असते, पण ही रिजनपुरती न होता याचा आपण थोडासा आता गांभीर्याने मोठा विषय करायला पाहिजे का आपण एक 100 वर्षे पुढे जाऊन थोडा विचार केला पाहिजे जी. का जसं आता आपण 100 जसं ब्रिटिशांनी त्यावेळेस ते लोकांनी ज्या काही आपल्याकडे साधनसामग्री आणि जे स्टेशन असतील का बाकीच्या व्यवस्था असतील त्या 100 वर्षे पुढे जाऊन विचार केला, तसं आपण 100 किलोमीटर अंतराचा विचार करून तसा रिव्हिजन प्लॅन करायला पाहिजे का जेणेकरून उद्या ह्या गोष्टीचं अडचणी होणार नाही. कारण आता जेव्हा आता हा कुंभमेळा त्यानंतर पुढच्या कुंभमेळ्याला काही कुंभमेळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरच काही दिवसानंतर नाशिकमध्ये येऊन जाणार आहे, मग त्यावेळेस ज्या अडचणी वाढणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला थोडा विचार करणं गरजेचं राहील असं मला एक वाटतं. बिलकुल. यांनी देखील व्यवस्थेबद्दलच्या सूचना मांडल्या काय करायला हवं, पण मी अमितच्या मुद्द्याला घेऊन तुमच्याकडे पुढे येतो. सर, हा सोहळा जागतिक पातळीवर ठाऊक झाला आहे, पण तो आणखीन पुढे नेण्याकरता काय काय पद्धतीची ब्ल्यूप्रिंट तुम्ही तयार केली आहे, त्याबद्दल काही आपण विचार करताय का? आता जो आपण काम सुरू केलेलं आहे कुंभमेळ्यामध्ये, आपण आपल्याकडे एक गोष्टी सांगतो. आधी जो कुंभमेळा नाशिकला झालेला आहे आणि या कुंभमेळ्यामध्ये एक मेजर फरक हे आहे की आता एक प्रकारचे कॉम्पिटिशन आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन सुरू झालं आहे की प्रयागराजला असा झाला होता आणि लोकांची अपेक्षा वाढत आहे, लोक कम्पेअर करतात आणि लोक कम्पेअर करताय आणि आपल्याला त्या कॉम्पिटिशनमध्ये ॲक्च्युली खरं उतरण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी आणि आपल्याकडे क्षमता आहे, महाराष्ट्र राज्य म्हणून क्षमता आहे, नाशिक म्हणून आपल्यामध्ये क्षमता आहे की आपण अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये आपण इन्सिडेंट फ्री म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अपघातात्मक घटना न घडता आपण कुंभमेळा व्यवस्थितपणे आयोजन करू शकतो. ते एक पहिला चॅलेंज आणि टार्गेट आहे. दुसरं टार्गेट आहे की सगळे प्रकल्प वेळेवर पूर्ण होणं पाहिजे आणि हाय क्वालिटीचे प्रकल्प पूर्ण होणं पाहिजे आणि ते या दोन पायाभूत गोष्टी अगर झाले, फंडामेंटल गोष्टी अगर झाले, त्याच्यानंतर जो आपण पुढच्या जो गोष्टी आपण म्हणतो की त्याला कसं आपण एक नॅरेटिव्ह देऊ शकतो, ब्रँडिंग करू शकतो, एक नाशिक शहरासाठी आणि या परिसरासाठी एक स्वर्णिम संधी आहे की आपल्याला एक पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रिन्युअल करण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे. बरं. आणि त्या गोष्टीला आपल्याला या ठिकाणी यूज करून नाशिक सिटीची अर्थव्यवस्थेला, नाशिक जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेला कसं आपण चालना देऊ शकतो, या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला काम करण्याची गरज आहे आणि ते आपण करणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा सोहळा कशा पद्धतीने आम्ही त्याची तयारी करतोय किंवा कसा असणार आहे हे पोचवण्याकरता नाशिककर काय भूमिका याच्यामध्ये बजावू शकतात असं वाटतं? सगळ्यात पहिले आजचा जो इव्हेंट आहे दिस इज द बिगिनिंग. सो आज न्यूज 18च्या ह्या कार्यक्रमामुळे ओके वी हॅव गॉट दॅट इकोसिस्टीम. जी येस. सो पहिली गोष्ट न्यूज 18चं अभिनंदन. नाशिककर म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ॲज नाशिकाईट्स आम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व काय, नाशिकचे घाट कसे आहे, कुंड कसे आहेत ओके, आणि गेल्या कुंभमेळ्यामध्ये नाशिकला किती बेनिफिट झाला होता किंवा काय. तर आमचं म्हणणं असं आहे की जे नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडिया येणार तर त्या लोकांना त्यांच्या कॉर्डिनेशनमध्ये
अलाईन होऊन एक्झॅक्टली याच्या मागचं जे स्पिरिच्युअलिटीच्या मागचं जे सायन्स असेल किंवा बऱ्याच लोकांना एक्साइटमेंट असते की शाही स्नान करायचं का करायचं. खूप लोक फक्त सेल्फी काढायला येतात, पण जर त्यांना आपण त्याचं महत्त्व देऊ शकलो, ऑब्व्हियसली टी व्ही प्लेज इम्पॉर्टंट रोल, देन रेडिओ इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. जर समजा कधी कुठे नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला तर रेडिओची फ्रिक्वेन्सी अशी आहे की जी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकते. तिथे ॲडव्हर्टिजमेंट्सच्या माध्यमातून होणार, पॉडकास्टच्या माध्यमातून होणार, डिजिटल मार्केटिंग इज देअर. देन वी कॅन ॲक्च्युली वर्क ऑन द आउटडोर मीडिया ॲज वेल. ट्रान्झिट मीडिया असतो, एअरपोर्ट्सवरती आपण केलं, इंटरनॅशनल फ्लाईट्स ज्या महाराष्ट्रात येत आहे तिथे जर आपण कुंभचं इंटरनॅशनल लेवलला लोकांना सांगू शकलो, आणि त्याचबरोबर मग जे काही असतील होर्डिंग्स असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि इन्फ्लुएन्सर्स. ऑब्व्हियसली नाशिकला येत्या काळामध्ये विश्व मराठी संमेलन होणार आहे, तर परत जागतिक स्तरावरनं लोक येणार आहे ह्या कार्यक्रमासाठी. तर इथे कुठेतरी एक सिनर्जी फॉर्म होईल आणि ह्या सगळ्या याच्यातनं जर आपण एक चांगला नरेटिव्ह देऊ शकलो, आय फील की आधीच्या जमान्यात 10-20 वर्ष लागायचे गोष्ट कन्वे व्हायला, बट इन दिस लास्ट 2-4 इयर्स म्हणजे दिस इज बिग ऑपॉर्च्युनिटी. आणि आय कॅन बेट ऑन दिस, जर सपोज कॉन्टेंट भारी झाला आणि डिस्ट्रीब्युशन छान झालं सगळ्यांनी मिळून, वी विल बी ऑन द ग्लोबल मॅप अँड आय एम शुअर अबाउट इट. क्या बात आहे. पण सर, मी फक्त सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणार नाही आहे, तर मी त्र्यंबकेश्वरला गेलो, नाशिकला गेलो, माझ्या मनात आलं चला मला पश्चिम महाराष्ट्र देखील बघायचे, तिथले गड किल्ले बघायचे, ते देखील एक पर्यटनाचा भाग होऊ शकतात ना, तिथल्या देखील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. काय नेमक्या तुमच्या सूचना आहेत? काय वाटतं तुम्हाला? नाशिक जिल्ह्यात देखील अशी ऐतिहासिक ठिकाणं आहेत. बरोबर. जेव्हा आता तुमच्याकडं बाहेरचे पर्यटक येणार आहे, आता ऑलरेडी इथे इंटरनॅशनल पर्यटक भरपूर प्रमाणात येतात, कारण आपल्याकडे चांगले चांगले प्रकारचे मंदिर आहेत, गडकिल्ले आहेत. आता शिर्डीसारख्या ठिकाणी इंटरनॅशनल लोक येतात. इगतपुरीमध्ये विपश्यना केंद्र आहे, विपश्यना केंद्रामध्ये बाहेरून भरपूर पब्लिक येते, तर त्या लोकांनाही इथे बाहेर जाऊन बरेचसे गोष्टी बघण्यासारख्या आहेत. पण जेव्हा हे लोक इथं येतात तर ते पहिले तुमच्या स्टेशनवरती उतरतात, तुमच्या समृद्धीने येतील, एअरपोर्टवरती येतील, आणि त्याच्या बाजूला जेव्हा त्यांची एंट्री होते, त्या एंट्री झाल्यानंतर त्यांना ते काही जे चित्र समोर दिसतं, आपण इकडे किती चांगल्या पद्धतीने जरी काम करत असेल, पण ते जर चित्र त्यांना दिसलं, त्यांच्या माइंडमध्ये तो विषय येऊन जातो का रे हे नाशिक कसं आहे. आपण इकडं कुंभमेळ्यामध्ये खूप काही व्यवस्था केली असते, पण ते येणार, तिथे ते सगळ्या गोष्टी बघणार आणि नंतर परत त्यांना जाताना ते पिक्चर त्यांना दिसणार. तर सर मला याच्यामध्ये असं वाटतं की ह्या जेव्हा इथे पब्लिक येणार आहे त्यावेळेस त्याची सुधारणा व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्याचं प्लॅनिंग व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीनं आपल्याकडे वाईन कॅपिटल आहे, इगतपुरीसारखे सुंदर असे डेस्टिनेशन आहे का त्या ठिकाणी इतके सुंदर वॉटरफॉल आहे, मिनी स्वित्झर्लंड म्हणून ते इगतपुरीकडे बघितलं जातं. सगळ्यात जास्त तिथे धबधबे आहे, बंधारे आहे नाशिकमध्ये, का तिथे लोकांना येतात, लोक तिथे राहण्याचा प्रयत्न करतात, पर्यटनातील व्यवस्था झाली पाहिजे. आता नवीन नवीन खूप मोठे मोठे हॉटेल्स पण येत आहेत, मगात गिरीश भाऊंनी पण सांगितलं, तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टी जतन करता आल्या पाहिजे. नवीन काही सुधारणा करण्यासाठी ज्या जुन्या वास्तू आहे का ते जे मंदिर आहे, हेरिटेज मंदिर आहे का, ते आपण काढले नाही पाहिजे. तुम्हाला जर नवीन काही बनवायचं असेल तर नवीन काही बनवलं पाहिजे, याच्यामध्ये जे सुधारणा केली पाहिजे, असं आमचं एक मत आहे. सर मी बाहेर एकदा फिरायला गेलो होतो, तर त्या ठिकाणी मी एक व्हिएतनाममध्ये एक असं वर्ल्ड हेरिटेज व्हिलेज आहे का ते 100 वर्षापूर्वी कसं होतं त्यांनी ते आज जतन करून ठेवलं आहे. ते म्हणजे गावामध्ये काय असायला पाहिजे त्याचं पार असतं, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, म्हणजे आपल्या ते जर तसं सांभाळू शकतात ते पूर्ण हेरिटेज का त्या गावामध्ये जाता येत नाही, तसं आपल्याकडेही काही खूप काय सुंदर मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर खूप चांगलं बघण्यासारखं आहे, वनी आहे. मग ह्याही काही व्यवस्था ह्या जसल्या तशा ठेवायला पाहिजे. नवीन विकासन कराबद्दल काही दुमत नसतं, पण ही जुनी जी वास्तू आहे ही ती आपण सांभाळल्या पाहिजे, कारण ते बघण्यासाठी पर्यटक स्पेशल इथे येत असतात. अशा आपल्याकडं बऱ्याचशा व्यवस्था आहे का ते लोक तिथं येतात. आयुषजी, आपण नाशिक जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख आहात, प्रशासकीय प्रथम व्यक्ती म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अशा वेळी तुमची फार मोठी जबाबदारी असणार आहे. नाशिक जिल्ह्याचं नाही तर त्याच्या बाहेर जाऊन देखील आपला विचार करणं गरजेचं. पण महत्त्वाचा मुद्दा आहे की मी ज्यावेळेस भाविक म्हणून, पर्यटक म्हणून येतो, तर मला काय सुविधा मिळणार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना, याबद्दल काय विचार केला जातोय, जेणेकरून मी तुमच्या जिल्ह्यात आल्यानंतर पर्यटनाचा अनुभव घेतल्यानंतर चांगल्या आठवणी परत घेऊन जाईल. मी ॲक्च्युली जो तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे की आपण ज्यावेळेला कुठलेही पर्यटक या ठिकाणी येतो त्याला काही गोष्टीची गॅरंटी असणं पाहिजे की या गोष्टी होणार आहे. सर्वप्रथम जो आहे सुरक्षा, आणि आपण बघतोय की कुठल्याही पद्धतीची सुरक्षा असेल, चाहे ते पोलीसच्या माध्यमातूनची सुरक्षा असेल, रस्ते व्यवस्थित असणं पाहिजे, डार्क स्पॉट्स मुक्त असणं पाहिजे, अपघात मुक्त असणं पाहिजे. त्याच्या संदर्भात
नाशिक जिल्ह्यामध्ये ऑलरेडी भरपूर काम झालेलं आहे आणि पुढे पण आपण करणार आहे. आणि विशेषतः कुंभमेळ्यामध्ये या गोष्टीबद्दल क्लिअर कट सूचना आहे सन्मान्य शासनाची की आपल्याला म्हणजे इन्सिडेंट फ्री, म्हणजे वाईट इन्सिडेंट एक बी होऊ नये याच्या संदर्भात आपल्याला प्रथम जबाबदारी याच्यावर घ्यायची आहे. बिलकुल. नंबर 2 आहे की आपल्याला सुविधा, सुरक्षा फॉलोड बाय सुविधा, की आपण ज्या वेळेला आपण कुठल्या ठिकाणी जातो तो एक कम्फर्ट असणं पाहिजे. कुठल्या प्रकारची एक सुविधा विभिन्न प्रकारची असतो. एक आहे की इन्फॉर्मेशनची सुविधा, मला कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे त्याची बद्दल परिपूर्ण माहिती. तो आपण मेंटली जो आहे एक कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहे, ते नंबर 1 विषय. नंबर 2, आपण त्या ठिकाणी गेले तर शौचालय, पाणी इत्यादी प्रकारची सुविधा, राहण्याची सोय व्यवस्थित आहे. ये सुविधा आपण जो काही म्हणजे आपण या नाशिकमध्ये प्रत्येक प्रकारची म्हणजे पर्यटनची सुविधा आहे आणि त्याच्यामध्ये अगर आपण ट्रेकिंगसाठी गेले तर त्या ठिकाणी पण सुविधा असणं पाहिजे. या 2 गोष्टी आपण म्हणजे पायाभूत गोष्टी आहे. तिसरी गोष्टी आहे की आपल्याकडे ज्या बाबी आपल्याकडे आहे ते आपण व्यवस्थितपणे प्रोजेक्ट करतोय की नाही. आता बोलताना आपण गड किल्ल्याच्या संदर्भात सांगितले. बरोबर. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये आपले महाराष्ट्राचे गड किल्ले आणि तामिळनाडूचे एक किल्ला असा आलेला आहे. आणि या गोष्टी आपल्यासाठी अभिमानची गोष्टी आहे. आणि या सगळ्या गोष्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी जो एक ब्रँडिंग आपण म्हणतो, जागतिक पातळीवर ब्रँडिंग करण्याचे प्रयत्न या ठिकाणी होत आहे. आणि एक्सपिरियन्शियल टुरिझम जो आपण म्हणतो, कुंभमेळापेक्षा मोठा एक्सपिरियन्शियल टुरिझम होऊ शकत नाही. स्पिरिच्युअल टुरिझम आहे. आणि हे जो होलिस्टिक म्हणजे टुरिझम आहे, प्रत्येक घटकाचे, प्रत्येक भारत देश आणि जागतिक स्तरावरचे प्रत्येक भागाचे लोक नाशिकमध्ये यावा आणि त्याला एक चांगली सुविधा आणि सुरक्षा मिळावा याच्यासाठी प्रशासन आणि शासनाच्या तर्फे प्रयत्न चालू आहे. वा, दाद दिली पाहिजे तुम्हाला. आणि अर्थात तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आम्ही तुम्हा दोघांकडे आणि उत्तमजी आपल्याकडे येतो. जो प्रश्न माझा यांना आपल्याला देखील असेल, पर्यटनाच्या संधी कशा याच्यातनं संबंध जिल्ह्याला या ठिकाणी निर्माण होणार आहेत, म्हणजे काय वाटतं? एक जर आपण वाईड परसेप्शनने बघितलं तर काय त्याबद्दल तुम्ही सांगाल? ॲज अन यंग एंटरप्रेनर, एक यंगस्टर म्हणून जेव्हा मी बघतो, सो इफ यू सी द डेमोग्राफिक्स ऑफ कुंभमेळा जिथे जिथे होतो, प्रयागराज असेल, हरिद्वार असेल, उज्जैन असेल किंवा नाशिक असेल, तर तुम्ही पाहिलं तर नाशिक हे वेस्टर्न आणि सदर्न साईडला येतं इंडियाच्या. ओके. सेकंड थिंग, नाशिकच्या आसपास इंडस्ट्रीज आहे, नाशिकच्या आसपास बऱ्याच काही गोष्टी आहे. ओके. तर जर सपोज इथे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स व्हॉट सर वॉज सेईंग, त्याच्याकरता जर समजा कोणी आलं, आय एम टॉकिंग अबाउट द यंग पीपल जे 20 ते 40च्या मधले आहेत, तर त्या लोकांना कुंभमेळ्याचं महत्त्व, त्याचबरोबर वणीला जाता येईल सप्तशृंगीच्या दर्शनाला किंवा त्र्यंबकेश्वरला जाता, त्याचबरोबर नाशिकमध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज वाढत आहे. नाशिक इज नोन ॲज सायकल कॅपिटल, वाईन कॅपिटल. आय विल टेल यू वन फॅक्ट विच इज नॉट गुड फॉर द टाउन. द फॅक्ट इज की बऱ्याचदा जॉब्स नसल्यामुळे ब्रेन ड्रेन होतो. नाशिकमधला एखादा जर खूप चांगला शिकलेला आणि हुशार व्यक्ती असेल तर त्यांना मुंबई किंवा पुण्यात जावं लागतं. आणि नाशिकमध्ये असंख्य विद्यार्थी किंवा असंख्य तरुण असे आहेत की काही कारणामुळे ते नाशकात आहे. ओके. तर मग हे होता कामा नये, म्हणून टुरिझम करता वी हॅव लॉट ऑफ स्कोप. नाशिकमध्ये कुठल्याही भागात तुम्ही 10-15 किलोमीटरवर जा, यू विल सी माउंटन्स. वी हॅव गॉट इंडस्ट्री, स्विच गिअर हब आहे, ऑटोमोबाईल हब आहे आणि प्लस आपल्याला स्पिरिच्युअलिटीचा पण सपोर्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये जर हे सगळं जर अलाईन झालं तर अगेन अँड वी आर कनेक्टेड, आय मीन 3 hours टू मुंबई, 4 hours टू पुणे, 3 hours टू गुजरात, ओके, 3 hours टू छत्रपती संभाजीनगर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. अनेक वर्षांपासून सगळे लोक बोलत आहेत. ओके. पण नाव इज द टाईम. मी परत एकदा तेच सांगतो की हीच ती वेळ आली आहे. ही ती वेळ आली. आपल्याला ॲडव्हर्टाईज नाही करायची, आपल्याला ब्रँड क्रिएट करायचा आहे. बिलकुल. आणि सगळ्यांनी एक एक स्टेप मागे आलं पाहिजे. ह्या कुंभमेळ्यात मला काय मिळतंय यापेक्षा नाशिकला पुढच्या 15 वर्षाकरता काय मिळेल, तर सगळ्या संस्था एकत्र आल्या, म्हणजे क्रेडाई असेल, नरेडको असेल. सो फॉर्च्युनेटली वी हॅव ऑल द यंग एनर्जेटिक अँड टॅलेंटेड ब्युरोक्रॅट्स टीम इन नाशिक. जे काही 10 ते 15 IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स आहेत. येस येस. अँड अगेन पॉलिटिकल विल पॉवर आहे. सो आय फील जर सगळ्यांनी जर सगळं एकत्र काम केलं ना, तर अल्टिमेटली आपण म्हणजे देशात एक आदर्श कुंभमेळा कसा असावा, श्रद्धेच्या भोवती पर्यटन आणि ब्रँडिंग हे कसं होऊ शकतं. सो वी कॅन बी ऑन ग्लोबल मॅप. फार छान त्रिकूट सुचवलं तुम्ही. तुम्हाला यामध्ये काय ॲड करावं असं वाटेल? नाही, त्यांनी जे सांगितलं ते अतिउत्तम सांगितलं, त्याबद्दल मी सहमत आहे आणि चांगलंच आहे त्याबद्दल विषय. जी,
काय वाटतं तुम्हाला आणखीन काय संधी असू शकतात ज्यांना आपण स्पर्श करायला हवा या कुंभच्या निमित्ताने? एक कुंभच्या निमित्ताने आता त्यांनी सांगितलं का बऱ्याचशा संस्था आहे का त्या याच्यामध्ये भाग घेतील. जसे आता क्रीडा आहे, लायन्स क्लब आहे. लायन्स क्लबमध्ये पण आता याच्यामध्ये खूप लोक आहेत का ते सेवा कार्य करायला तयार असतात. तर ते पण सेवा कार्य करू शकतात. आणि ब्रँडिंगच्या यांनी पण त्यांनी जो विषय मांडला का ब्रँडिंग आता आपल्याला ज्या पद्धतीनं नाशिकचं व्हायला पाहिजे तर नाशिकचं ब्रँडिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला बऱ्याचशा मीडियाज आहे का त्याच्यानंतर होतं आहे. माउथ पब्लिसिटीने पण चांगल्या पद्धतीने हे होतं आहे. तर ठीकच आहे, ह्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे सृष्टी. आपल्या तिघांचे खूप खूप धन्यवाद. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये हा सगळा सोहळा जो आहे तो एक वेगळी ऊर्जा निर्माण करणार आहे. विकास वेगळ्या पद्धतीचा आपल्याला बघायला मिळणार आहे. तो दीर्घकालीन असणार आहे, यात काही शंका नाही. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आजच्या परिसंवादात सहभागी झालात आपण. थँक्यू. थँक्यू सर. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सिंहस्थ महाकुंभ परिसंवाद पावर्ड बाय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. स्पेशल पार्टनर सुदर्शन सौरशक्ती प्रायव्हेट लिमिटेड. असोसिएट स्पॉन्सर गुरु पब्लिसिटी, न्यू हॉलंड, BG इलेक्ट्रिक स्कूटर्स. या सगळ्यांचे धन्यवाद. यांच्या माध्यमातून आजचा हा परिसंवाद या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि हा परिसंवाद पार पडत असताना येणाऱ्या कालावधीत या सोहळ्याच्या निमित्ताने नेमका कशा प्रकारे विकास होणार आहे याविषयी देखील आपण चर्चा केली. ही चर्चा केवळ इथपर्यंतच मर्यादित राहणार नाही आहे, तर त्यातलं यश आणि विकास देखील येणाऱ्या कालावधीत आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण सगळ्यांनीच या सोहळ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, तेव्हाच हा सोहळा यशस्वी होऊ शकतो. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.